टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माऊली महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यनगरीत दाखल होती आहे। वाहतुकीच्या या सगळ्या गोष्टीवर मोठा परिणाम जो आहे होण्याची शक्यता आहे। काय नेमकी आपली सगळी तयारी आहे? किती पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे? पालखी मार्गावरती अवजड वाहनांना देखील बंदी केली आहे। काय एकंदरीत आज सगळी तयारी असणार आहे? याच्यामध्ये जे आपल्याकडं आज पुणे शहरामध्ये दोन्ही पालख्यांचं आगमन होते। या पालखीच्या आगमनाच्या अनुषंगाने आपण जवळपास 4 प्रकारे वाहतुकीमध्ये पुणे शहराचे आपण बदल केलेले। त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो पूर्ण शहरामध्ये 19 तारखेच्या मध्यरात्रीपासून म्हणजे कालच्या मध्यरात्रीपासून ते 23 तारीख सोमवारच्या मध्यरात्रीपर्यंत आपण अवजड वाहतुकी पूर्णतः शहरामध्ये बंद केलेली आहे। जवळपास 24 ठिकाणं आहेत आपल्या पूर्णपणे पुणे शहर आयुक्तालयाच्या आउटस्कर्टला, त्या ठिकाणं आपण पूर्णपणे बंद केलेली आहे। नंबर 2, ज्यावेळेस पालखीचं आगमन आपल्या पुणे शहरामध्ये होतं, जो मार्ग आहे बोपखेल फाटा टू जे विठोबा मंदिर आहे, त्याचबरोबर हॅरिस ब्रिज टू आपलं विठोबा मंदिर आहे, या ठिकाणी आपण ज्यावेळेस पालखीचं हेड किंवा पालखी आपल्या शहरामध्ये आगमन होतं त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला पूर्णपणे वाहतुकीचा फ्लो आणि गर्दी पाहून आपण ते वेळेप्रमाणे आपण ते मार्ग त्याचे ॲप्रोच रोड बंद करणार आहे। त्याचनंतर पालखी ज्यावेळेस प्रस्थान करेल म्हणजे पालखी त्या पॉईंटवरून पुढे जाईल त्याच पाठीमागे आपण ते रोड आपण ओपन करणार आहे। तिसरा पार्ट आहे याच्यामधला, ज्यावेळेस पालखी आज रात्री उद्या दिवसभर आणि परवा रात्री मुक्कामी ज्या ठिकाणी असणार आहे आपल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये, त्या ठिकाणच्या आउटस्कर्टला आपण स्टॉपेज पॉईंट दिलेले आहेत। त्याच्यामध्ये जे काही भाविक दर्शनाला येतील त्यांना आपण त्या स्टॉपेज पॉईंटपासून आतमध्ये मनाई केलेली त्यांच्या वाहनांना, पण ती वाहनाची पार्किंगची व्यवस्था आपण जे आउटस्कर्ट आहेत जे संभाव्य पार्किंग आहे जवळपास 16 ठिकाणी, त्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। चौथा पार्ट या वाहतुकी बदलाचा आहे तो प्रस्थानाच्या वेळेस, म्हणजे रविवारी जी 22 तारखेला पालखी प्रस्थान करेल त्यावेळेससुद्धा भैरवनालापासून ते दिवे घाटापर्यंत, भैरवनालापासून ते जवळपास कदमबाग वस्ती लोणी काळभरपर्यंत जशी पालखी पुढे जाईल तसे आपण पाठीमागचे रोड ओपन करणार आहे आणि समोरच्या बाजूला आपण रोड क्लोज करून पालखींची जी वाहनं आहेत त्यांना आपण मार्गस्थ करणार आहे। प्रमुख मार्ग किती बंद आहेत? कुठले रस्ते बंद असणार आहेत? नाही, याच्यामध्ये शहरातले जे काही एंट्री पॉईंट आहेत जवळपास 7 एंट्री पॉईंट आहेत शहराच्या भागावरती आणि त्याच्यामध्ये 24 ठिकाणं आम्ही त्याच्यातले आयडेंटिफाईड केले। त्या ठिकाणावरून शहरात अवजड वाहतूक पूर्ण बंद आहे। लाईट व्हेकल ज्या वेळेला जर पालखी समोर असेल तर त्या वेळेला आपण अगोदरच ते डायव्हर्ट करणार आहे। जो मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गावरती जे काही अप्रोच रोड आहेत आपण आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये स्टॉप करणार आणि ज्यावेळेस पालखी त्या ठिकाणावर पुढे जाईल पाठीमागं आपण ते रोड आपण ओपन करणार। वाहतूक शाखेचे किती बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आलेला आहे? याच्यामध्ये जवळपास 1350 1350 आसपासचा बंदोबस्त वाहतूक शाखेचा तैनात केलेला आहे। जवळपास 65 अधिकारी याच्यामध्ये कार्यरत आहेत। जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड जे रस्ते आहेत ते किती वाजता बंद करण्याचा निर्णय आहे? कारण तिथे बरीचशी वाहतूक होत असते, पालखी आणि इतर ज्या आहेत त्या सगळ्या तिथून जातात, त्याचं काय नियोजन असतं? याच्यावरती आपण शक्यतो दुपारनंतर याच्यावरती आपण निर्णय घेणार। तो निर्णय घेत असताना आपण वाहतुकीचा फ्लो, वारकऱ्यांची जी काही वाहनं आहेत त्या वाहनांचा फ्लो आणि परत FC रोडनी जाणारं ट्रॅफिक याच्यावरती आपण तो निर्णय आवश्यकतेप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यावरती बंद करणार आहे आणि नंतर पण पालखी गेल्यानंतर पण स्टेप बाय स्टेप आपण ते ओपन करणार आहे। दुचाकींना देखील अनेक ठिकाणी बंदी करण्यात आली, ते कुठले मार्ग असणार आहेत दुपारनंतर? नाही, याच्यामध्ये काय केलेलं आपण जो मुख्य मार्ग आहे त्याला येणारे जे अप्रोच रोड आहेत ते सगळेच अप्रोच रोडला आपण स्टॉपेज पॉईंट दिलेले आहेत। आवश्यकतेप्रमाणे ज्यावेळेस पालखी समोर येईल त्यावेळेस आपण ते बंद करतोय, डायव्हर्ट करतोय आणि नंतर पाठीमागून त्यांना ओपन करतोय आपण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।